केंद्रीय अर्थसंकल्पातनं MUTPसाठी 1777 कोटींची तरतूद. महामुंबई केंद्रित रेल्वे प्रकल्पांना यामुळे गती मिळणार. तर गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये निधीमध्ये 125% वाढ. परवडणाऱ्या दरात आता घरांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हाडा लवकरच स्वतःच पोर्टल लॉन्च करणार. तसंच घर भाड्यानं घेण्यासाठी आणि देण्यासाठी खास सुविधा देखील म्हाडा पुरवणार. मुंबईत अनधिकृतपणे तळ ठोकून असणाऱ्या 250 बांगलादेशी घुसखोरांना घरचा रस्ता. 2 दिवसात पोलिसांची धडक कारवाई. सर्व बांगलादेशींचं मायदेशी प्रत्यार्पण. मुंबईच्या भायखळामधील राणीच्या बागेत पर्यटकांची संख्या घटली. तर गेल्या 3 वर्षात प्राणी संग्रहालयामध्ये नवीन प्राणी नसल्यानं अपयश. प्रशासन आता उपाययोजना करण्याची मागणी. 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया उद्यापासून. तर प्रवेशासाठीच्या संकेतस्थळावर नोंदणी करून महाविद्यालयांचा प्राधान्यक्रम द्यावा लागणार. यंदा पहिल्यांदाच राज्यभरात 11वी प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन होणार. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणीसाठ्यात घट. 7 धरणांची पाणी पातळी साठवण क्षमतेच्या 18% घसरली. पुढील 60 दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा सध्या शिल्लक. PMRDA कडून येरवडा ते कात्रज बोगदा प्रकल्पाचं काम हाती. पुण्याच्या दक्षिण आणि उत्तर भागाला जोडणारा सुमारे 20 किलोमीटर लांबीचा हा बोगदा. पुण्यामध्ये फर्ग्युसन रस्त्यासह अनेक ठिकाणी अतिक्रमणांवर कारवाई. अतिक्रमण विभागाकडून शहरातील पदपथ मोकळे. पुणे शहरातील वृक्षांची जबाबदारी उप अभियंत्यांवर. महापालिकेकडून मिशन 32ची व्यापक मोहीमही हाती.